मनोज जरांगेंचं आजपासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण. तळपत्या उन्हात मंडपाशिवाय बसणार उपोषणाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड यांची मध्यस्थी निष्फळ. $58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, मराठ्यांसाठी वेगळं मंत्रालय स्थापन करा. मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे मोठी मागणी. महायुतीमध्ये विधान परिषदेच्या 14 जागांचा तिढा सुटला. पुणे, रायगड, संभाजीनगरचा पेच कायम. भाजपच्या वाट्याला 10 जागा. सोलापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. विधान परिषदेसाठी सामंतांकडून दावा, तर ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी भाजपचीही ताकद. जयकुमार गोरेंचं उदय सामंतांना उत्तर. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं. काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर लढणार. मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये समन्वयानं निर्णय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. दोन्ही नेत्यांमध्ये रायगडच्या जागेबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे तुतारीची साथ सोडून हाती कमळ घेणार. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. तनपुरेंपाठोपाठ राजेश टोपेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. तर आपण कुठेही जाणार नाही, माझ्याबाबत येणाऱ्या बातम्या चुकीच्या. भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राजेश टोपेंचं स्पष्टीकरण. नीट पेपर फुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे एनटीए केंद्र सरकारवर ताशेरे. जबाबदारी निश्चित नसल्यानं गैरप्रकार झाल्याचं निरीक्षण. एनटीएला यूपीएससी कडून धडा घेण्याचा सल्ला. पुण्यामध्ये विषारी दारूनं घेतला 18 जणांचा बळी, 5 जण अत्यवस्थ. आरोपींनी गावठी दारूमध्ये घातक मिथेनॉल मिसळल्याचं उघड. तर पोलीस आयुक्तांकडून हडपसर पोलीस स्टेशनच्या 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. मुंबईमध्ये सीएनजी पुन्हा महागला. सीएनजी दरामध्ये 2 रुपयांची वाढ. घरगुती पीएनजीही 50 पैशांनी महागला. यंदा 10 वर्षातील सर्वात कोरडा पावसाळा. सरासरीच्या 90% पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. खरीप हंगामातील पेरण्यांवर संकट. तर राज्यामध्ये जूनमध्येही उकाडा कायम राहणार.